कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार हाच खरा परमेश्वरी शक्ती प्राप्त करण्याचा मार्ग आहे, हे आजवर अनेक संत महात्म्यांनी सांगितले आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात कुंडलिनी जागृती हाच खरा महायोग आहे असे विवेचन केले आहे. त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील सहजयोग ध्यान केंद्र पाटणबोरी यांच्या माध्यमातून गावातील शिवछत्रपती हायस्कूल येथे सहजयोग सुख समाधान शांतीचा आजचा महान योग कार्यक्रम 17 मार्च रविवारला सायंकाळी 6:30 वाजता संपन्न झालाय. या कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता गावातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली आहे. यावेळी ट्रॅक्टरवर परमपूज्य माता निर्मला देवींची प्रतिमा ठेवण्यात आली व पालखी काढण्यात आली. संपूर्ण गावात मिरवणूक काढल्यानंतर 6:30 वाजता छत्रपती शाळेच्या प्रांगणात या मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले. सभेच्या सुरुवातीला अमरावती येथील डॉक्टर पंडित संदीप दलाल यांनी भजन सादर केले. या भजनाला रोहिणी वारेकर यांनी साथ दिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कोकरे यांनी केले. सूत्रसंचालन नितीन वासेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेने करिता सहजयोग परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सहजयोग परिवारातील हजारो नागरिक उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार, यवतमाळ. सहजयोग आत्मसाक्षात्कार कुंडलिनी जागृती प्रोग्राम देण्यात आलेला आहे. त्या प्रोग्रामचा मुख्य उद्देश काय होता त्या संदर्भात आपण जाणून घेऊया. आज पाटणबोरी यवतमाळमधील त्या कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने लोकांनी आत्मसाक्षात्काराची अनुभूती घेतली. परमपूज्य श्रीमातांच्या कृपेमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. परमपूज्य श्रीमातांनी 5 मे 1970 साली या सहयोगाची सुरुवात केली. त्या सहयोगाच्या माध्यमातून लाखो लोकांचे संसार सुखी, समाधानी आणि आनंदी झाले. या सहयोगामध्ये आपल्यामधील श्री कुंडलिनी शक्ती जागृत होते. आपल्या 6 चक्रांचे भेदन होऊन आपले सहस्रार उघडले जाते आणि ज्यावेळेस आपले सहस्रार उघडले जाते त्यावेळेस आपल्या हातावरती, आपल्या टाळवरती आपल्याला एक जाणीव होते. तिलाच आत्मनाभूती असं म्हटलं जातं. जिला शंकराचार्यांनी सौंदर्य लहरी असंही म्हटलं आहे, चैतन्य लहरी असंही म्हटलं आहे. ती जाणीव आज या पाटणबोरीमध्ये श्रीमातांच्या कृपेमध्ये झालेली आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी चांगलं असं सेंटर स्थापित होईल आणि या पाटणबोरी गावामध्ये सहयोगाचा सुंदर कार्यक्रम झालेला आहे. आज जगामध्ये 150पेक्षा जास्त देशामध्ये सहयोगाचे सेंटर्स आहेत. हा जो कार्यक्रम आहे हा पूर्णपणे विनामूल्य आहे. या ठिकाणी एकही पैसा घेतला जात नाही. सहयोगाचे सर्व कार्यक्रम हे विनामूल्य असतात. लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारे होता? गेले 3 दिवस आमचे सहयोगी महाराष्ट्रातून लातूर असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, पुणे असेल, मुंबई असेल या ठिकाणाहून जवळजवळ 400 ते 500 लोक या ठिकाणी आले वेगवेगळ्या भागातून. या ठिकाणी त्यांनी पूर्ण गावामध्ये 3 दिवस पत्रका वाटली, प्रचार प्रसार केला आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद या गावामधून आम्हाला मिळाला. आणि आज तुम्ही बघितलं की जवळजवळ 2 ते 3 हजार लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय सुंदर रीतीने हा कार्यक्रम पार पडला.